विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण वेगवेगळ्या प्रकरणातील महत्त्वाच्या सूत्रांची यादी आपण केली. आता त्यातील अत्यंत महत्त्वाचं प्रकरण हे सुद्धा आपल्याला 6 ते 7 गुण सहज मिळू देऊ शकतात. प्रकरणाचं नाव आहे 5वं प्रकरण, संभाव्यता. संभाव्यता या प्रकरणातली आपण आता काही सूत्र तुम्हाला सांगणार आहोत. ही सूत्र आपण कशी लक्षात ठेवायची आणि त्या सूत्रानुसार आपल्याला कसे गुण मिळवता येतील. संभाव्यता मधलं कोणतंही गणित आपल्याला आलं, मग ते 1 गुणाचं गणित असू द्या किंवा ते 2 गुणांचं असू द्या किंवा 3 गुणांचं असू द्या, त्याच्या पायऱ्या ह्या निश्चित आहेत. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एस काढायचं आहे. हा, कर्ली ब्रॅकेट करणार, महिरपी कंस, आणि तुम्हाला पहिली पायरी काय करायची, एस लिहायचं आहे. ही पायरी क्रमांक एस असेल. आता ही पहिली पायरी झाली. दुसऱ्या पायरीमध्ये तुम्ही एन ऑफ एस काढणार आहात. हा, लक्षात ठेवायचं, म्हणजे ते किती मार्काचं गणित जरी असेल तर पहिलं काय लिहिणार तुम्ही, एस. दुसरी पायरी म्हणजे पायरी क्रमांक 1 एस काढायचा आहे मला, पायरी क्रमांक 2 मध्ये मला एन ऑफ एस काढायचा आहे. पण तिसरी पायरी जी आहे, ज्याला आपण म्हणणार घटना, काय लिहायची मला, घटना ए. समजा ए ही घटना पूर्ण करायची आहे. तर घटना ए असेल तर तिसरी पायरी माझी असेल ए, आणि त्याचा आपण नमुना अवकाश लिहिणार आहोत ए या घटनेचा, आणि त्यानंतर आपण काय लिहिणार आहोत, एन ऑफ ए. जर मला घटना 1 विचारली असेल. जर समजा मला घटना 2 विचारले तर पुन्हा माझ्या बी, एन ऑफ बी. सो पहिली पायरी एस, दुसरी पायरी एन ऑफ एस, ए आणि एन ऑफ ए, अशा ह्या 4 पायऱ्या आपल्याला किमान 1 घटना विचारली असेल तर करायची आहे. आता यामध्ये जे विचारले जाणारे प्रश्न आहेत त्यातला नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 3 नाणी फेकली असता नमुना अवकाश काढा. बऱ्याच वेळेला हे 3 नाणे फेकली असता नमुना अवकाश काढा हा जो आपल्या पाठ्यपुस्तकातील इथे मी दिलेला आहे, हे विद्यार्थ्यांनी पाठ केलेला असतो किंवा तो पाठ करतात. तर त्याच्या आपण एक दोन छोट्याशा ट्रिक्स सांगणार आहोत की कशा पद्धतीने 3 नाणे फेकला असता नमुना अवकाश काढायचा आहे. तर आता एका नाण्याला बाजू असतात 2, म्हणून मी 2 लिहिले, आणि किती नाणी फेकणार आहेत म्हणून मी 2चा n वा घात लिहिला. सो हा जो n आहे हा माझा असणार आहे किती नाणे फेकली. तर मी सरळ येणार आहे 3 नाणे फेकले असा मला प्रश्न विचारला. 2चा n वा घात म्हणजे 2चा घन. 3 नाणे फेकले म्हणजे 2चा मला 3 वेळा गुणाकार करायचा आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2. सो आता 2 ला 2 ने गुणलं तर माझं उत्तर 4 येईल, आणि या परत 4 ला मी 2 ने गुणलं तर माझं उत्तर येणार आहे 8 आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की 2ने 3 ला आपण गुणल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 8. म्हणजे याचा अर्थ माझा नमुना अवकाशामध्ये असणाऱ्या संख्या किती असल्या पाहिजेत, 8. आता आपल्याला काय करायचे, हा नमुना अवकाश माझ्या उत्तरात आला पाहिजे, म्हणून मी हे जे 8 आले, 3 नाणी फेकली असता नमुना अवकाश 8, त्याला मी काय करणार, 2 ने भागणार आहे. सो 8च्या ला 2 ने आपण जर भागले तर 8च्या निम्मे किती येणार आपल्याकडे, 4. म्हणजे बेचोक 8. म्हणजे 8चे काय करायचे, अर्धे करायचे. सो 8चे अर्धे केले त्याचा अर्थ मी 4 वेळा एच, 1 2 3 4 वेळा एच, कारण की मी 8चे निम्मे केले 4, आणि 4 वेळा टी लिहिणार आहे, 1 2 3 4. म्हणजे मी 8च्या निम्मे किती केले, 4. 4 वेळा एच, 1 2 3 4, 1 2 3 4. 4चे निम्मे किती आहेत, 2. तर मी आता 2 वेळा एच, आणि आता 2 वेळा काय लिहिणार आहे मी, टी. 2 वेळा एच आणि 2 वेळा काय लिहिणार आहे मी, टी. बघा झाला, 2 वेळा एच 2 वेळा टी. 2च्या निम्मे किती, 1 आहे, म्हणजे मी आता 1 वेळा एच, 1 वेळा टी, 1 वेळा एच, 1 वेळा टी, 1 वेळा एच, टी, एच आणि टी. आता हा जो माझा नमुना अवकाश उभा आलेला आहे, हा मी बनवलेला आहे, तो तुम्हाला आडवा लिहायचा आहे. तर बघा एच 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 हा इकडे आला, बघा एच एच एच. त्यानंतर बघा एच एच टी हा तुम्हाला या ठिकाणी आला, आणि असं शेवटी आपण बघितला तर बघा तो टी 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 आहे. या क्रमाने मला जर 3 नाणे फेकले असता नमुना अवकाश काय करता येतो, लिहिता येतो. तर हा 3 नाण्याचा नमुना अवकाश आहे. अशाच पद्धतीने जर समजा मला विचारले की 2 नाणे फेकले असता
सो 2चा nवा घात म्हणजे एका नाण्याला 2 बाजू म्हणून मी n लिहिलंय. मग आता किती नाणे फेकले तर 2. मग 2चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2, तर माझं उत्तर किती आले 4. मग त्या 4च्या निम्मे किती 2. सो याचा अर्थ मला 2 वेळा h आणि 2 वेळा काय करायचंय t लिहायचं आहे. आणि 2चा निम्मा किती 1. सो मला 1 वेळा h आणि 1 वेळा t लिहायचा आहे, 1 वेळा h आणि 1 वेळा t लिहायचा आहे. सो माझा हा झाला तुमचा नमुना अवकाश, ज्याला म्हणणार मी n ऑफ s बरोबर किती आहे माझ्याकडे आलेले आहे 4. सो अशा पद्धतीने 3 नाणे फेकले असता, 2 नाणे फेकले असता नमुना अवकाश विचारला जातो. तो नमुना अवकाश आपल्याला हा अशा पद्धतीने लिहायचा आहे. आता 2 फासे फेकले असता नमुना अवकाश 36 का येतो, तर त्याचं उत्तर असं आहे की जर एका फासा आपण जर घेतला, आपण पाहतो की हा जो फासा आहे याला 6 बाजू असतात. म्हणजे हे आपण जर हा फासा घेतला तर आपण यामध्ये 1 2 3 4 5 असे एका 6 फाशाला 6 म्हणून मी 6चा nवा घात. आता किती फासे फेकले तर 2 फासे फेकले म्हणून 6चा काय करणार मी वर्ग. सो 6चा वर्ग 36 म्हणून 2 फासे टाकले असता नमुना अवकाश माझा किती येतो 36. असा या प्रकरणामध्ये आपल्याला नमुना अवकाश हा घटक लिहिता आला तरी आपल्याला सहज 1 मार्क मिळवता येईल. अजून यामध्ये महत्वाचा असलेला प्रश्न म्हणजे पत्त्यांवर येणारा प्रश्न आहे. तर या पत्त्यांसाठी आपल्याला ही माहिती असली पाहिजे की पत्त्यांवर कोणतंही गणित आलं तर माझ्या उत्तरामध्ये n ऑफ s बरोबर न विसरता काय लिहायचे 52 लिहायचे. आणि या 52 पत्त्यांचं वर्गीकरण 16 26 लाल पत्ते आहेत, 26 काळे पत्ते आहेत आणि बदामचे 13 चौकटचे 13 पत्ते आहेत. तर या पद्धतीने आपल्याला हा नमुना अवकाश काय करायचा लक्षात ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला नमुना अवकाशामध्ये विचारलं जातं की आपल्याला बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो 3 मुली व 2 मुले, 3 मुली व 2 मुले यांचा नमुना अवकाश बनवायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोघांची समिती बनवायची आहे. 2 लोकांची मिळून काय बनवायची आहे समिती बनवायची आहे. तर याचा नमुना अवकाश लिहा. तर या पद्धतीचा नमुना अवकाश आपल्याला लिहायचा असेल सो 3 मुली आहेत मग मी लिहिणार मी G1 G2 आणि G3 अशा आम्ही G1 G2 G3 3 मुलींसाठी घेतल्या गर्ल्स. 2 बॉयज म्हणून मी घेतलं इथे B1 आणि B2. सो आता काय करणार आहे याचा मला नमुना अवकाश लिहायचा आणि किती जणांची समिती सांगितली 2 जणांची. तर मी याच्यात काय करणार पहिली जी G1 आहे ही जोडी पकडणार आणि ही G1 ची जोडी सर्वांबरोबर लावणार. म्हणजे G1 ची जोडी मी G2 बरोबर लावणार आहे, G2 G3 बरोबर लावणार आहे, B1 बरोबर लावणार आहे आणि B2 बरोबर. म्हणजे G1 त्याच्यानंतर माझ्याकडे आला G2 G1 G3 G1 B1 आणि G1 आणि हा B2. सो आता या G1 ची सर्वांबरोबर जोडी लावून झाल्यानंतर G1 तिकडनं काढून टाकायचा आहे आणि आता G2 घ्यायचा आहे. आता पुढच्या ओळीत मी घेतला G2. आता या G2 ची सर्वांबरोबर जोडी लावायची. G2 ची G3 बरोबर जोडी आली, त्याच्यानंतर G2 ची B1 बरोबर जोडी आली आणि G2 ची B2 बरोबर जोडी आली. सो आता G2 झाला. आता G3 आहे सो त्याच्या खालच्या ओळीवर घेणार मी G3 ची जोडी B1 बरोबर लावलेली आहे, G3 ची जोडी B2 बरोबर लावलेली आहे. सो आता हा G3 पूर्ण झाला. आता शेवटी उरलाय माझ्याकडे B1 आणि त्याची जोडी माझ्यावर फक्त लागते कशा बरोबर B2 बरोबर. आता पुढे कुठली जोडी शिल्लक राहणार नाही. तर हा माझा काय आला नमुना अवकाश आला. तर हा अशा पद्धतीने आपल्याला नमुना अवकाश काय करायचा आहे लिहायचा आहे. नमुना अवकाशाची प्रॅक्टिस करायची आहे. ही सूत्रांची आपण प्रॅक्टिस केली तर गणित आपल्याला सहज काय करता येतात सोडवता येतात. गणित कोणतीही जरी आली तरी सूत्र मात्र तीच असणार आहे. सूत्र ही न बदलणारी असणार आहे, गणित मात्र बदलणारी असणार आहेत. आणि म्हणून आपल्याला पक्के मार्क पाहिजे असतील तर न बदलणारी गोष्ट म्हणजे सूत्र आहे. आणि ते सूत्रासाठी आपल्याला सूत्र लिहिण्यासाठी अर्धा मार्क, किमती भरण्यासाठी अर्धा मार्क, असा आपला जो 40 गुणांचा पेपर आहे त्यामध्ये आपण सूत्र आणि किमती एवढ्या तरी गोष्टी लिहून आलो आणि गणित मला जरी पूर्ण सोडवता आलेलं नाहीये तरी मला पास होण्यापुरता सहजच काय करता येतात मार्क मिळवता येतात.